आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे। शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीची संधी मिळणार नसल्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदाराने शरद पवारांची साथ सोडल्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शरद पवार गटामध्ये खळबळ उडाली आहे। आगामी विधानसभेत मालेगाव मध्यची जागा परंपरागत काँग्रेसची असल्यामुळे संधी मिळणार नाही। त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसिफ शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी शक्यतांवर चर्चा करत अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे। त्यांच्या या निर्णयाला पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मालेगावमधील माजी आमदार आसिफ शेख हे अजितदादा पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी जिल्हा पदाधिकारी म्हणून काम केलं। लोकसभेला त्यांनी धुळे मालेगाव मतदारसंघातून उमेदवारीची तयारी केली होती, मात्र महाविकास आघाडीकडून ही पारंपरिक काँग्रेसची जागा असल्यामुळे काँग्रेसला सोडली। मात्र आगामी विधानसभेसाठी सुद्धा ही जागा काँग्रेसची असल्यामुळे ती महाविकास आघाडी काँग्रेससाठी या मागण्यास आग्रही राहील हे लक्षात येताच अस्वस्थ झालेले आसिफ शेख यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी सर्वांनी मिळून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी मागणी केली आहे। तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या निर्णयाचे तसे पत्र देखील पाठवले। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नाशिक।